नमस्कार मित्रांनो, आत्ता 22 मे 2024 रोजी आपली मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला एक मोठा डिव्हिडंड म्हणजे लाभांश जाहीर केला आणि हा डिव्हिडंड आहे 2,11,000 कोटी रुपयांचा. इतका मोठा डिव्हिडंड रिझर्व्ह बँकेने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच दिलेला आहे. गेल्या वर्षीचा जर आकडा बघितला लाभांशाचा तर तो 87,400 कोटी रुपयांचा आहे. म्हणजे त्याच्या तुलनेत या वर्षीचा डिव्हिडंड हा जवळपास 2.5 पट इतका आहे. इतका मोठा डिव्हिडंड रिझर्व्ह बँकेने सरकारला दिला, त्याबरोबर काही जणांच्या भुवया उंचावल्या तर काही जणांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली आणि ती जिज्ञासा निवारण करण्यासाठी आपण या विषयाला 2 भागामध्ये बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत रिझर्व्ह बँकेला नफा होतो कसा, कारण लाभांश दिला जातो नफ्यातून. आणि दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत या लाभांशाची 2023 आणि 24 या वर्षातली परिस्थिती. तेव्हा आत्ता पहिल्या भागाला सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत रिझर्व्ह बँकेला नफा कसा होतो. कारण का तर रिझर्व्ह बँक ही नॉट फॉर प्रॉफिट संस्था आहे. इतर कमर्शियल बँका ज्याप्रमाणे नफा कमवतात किंवा नफा कमवण्यासाठी सुरू झालेले असतात तशी रिझर्व्ह बँक नाही. रिझर्व्ह बँकेचं मुख्य काम काय आहे तर शासनाची बँक म्हणून काम करणं, देशामधलं चलन हे सर्क्युलेशनमध्ये आणणं, त्याच्याच जोडीला बँकांवर सुपरविजन करणं. म्हणजे नफा कमवणं हा उद्देश नाही. असं असूनही बँकेला नफा कसा होतो तर मला वाटतं त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना जे सामान्यपणे माहिती आहे, नफा म्हणजे उत्पन्न वजा खर्च. तर मग रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचे स्रोत काय, सोर्सेस काय? सगळ्यात पहिला मोठा सोर्स असतो ज्याला आपण मराठीत टंकन आकार किंवा टंकन लाभ असं म्हणूया. इंग्रजीत त्याला सिनोरेज असं म्हणतात. थोडक्यात अर्थ काय तर रिझर्व्ह बँक आपल्या देशाचं चलन हे बाजारात आणत असतं. मग ते नाण्याच्या स्वरूपात असेल किंवा नोटांच्या स्वरूपात असेल. नोटा असतील तर छापाव्या लागतात, नाणी असतील तर ती नाणी टाकसाळीतनं तयार करून घ्यावी लागतात. याच्यासाठी जो खर्च होतो त्याला टंकन भार असं म्हणता येईल किंवा टंकन खर्च असं म्हणता येईल. म्हणजे नोटा छापण्याचा खर्च किंवा नाणी पाडण्याचा खर्च. आता हा खर्च तुलनेने कमी असतो त्या नोटेच्या फेस व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे समजा 500 रुपयाची नोट जर छापली तर या एका नोटेच्या छापण्याचा खर्च आहे केवळ 2 रुपये. म्हणजे रिझर्व्ह बँक 2 रुपये खर्च करते आणि 500 रुपयाचं चलन बाजारात आणते. यातला जो फरक आहे 500 वजा 2 म्हणजे 498 रुपये हा रिझर्व्ह बँकेचं उत्पन्न किंवा इन्कम झालं. असं वर्षभरात रिझर्व्ह बँकेने जितकं चलन बाजारात आणलं त्याच्यावरचा लाभ हा रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचा पहिला स्रोत झाला. मग कोणाच्या मनात येईल की किती नोटा छापाव्यात आणि नफाच नफा घ्यावा. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिझर्व्ह बँकेचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे चलनाचं नियंत्रण करणं, बँकांवर सुपरविजन करणं. चलन जर भरमसाठ बाजारात आलं तर स्वाभाविकपणे बाजारातल्या या पैशामुळे लोकांची क्रयशक्ती वाढेल. क्रयशक्ती वाढली की मागणी वाढेल आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतील, ज्याला आपण भाववाढ किंवा इन्फ्लेशन असं म्हणतो. म्हणून अवास्तव चलन रिझर्व्ह बँक करत नाही, आवश्यकतेनुसार चलन बाजारात आणतं.
त्यातला जो फरक मी आत्ता म्हटला सिनोरेज, हा उत्पन्नाचा पहिला स्रोत रिझर्व्ह बँकेसाठी झाला. दुसरा एक स्रोत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तो म्हणजे रिझर्व्ह बँक सरकारला कर्ज देत असते. सरकारला ज्या वेळेला पैशाची गरज पडते त्यावेळेला सरकार रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेतं. सरकारी बॉन्ड्स रिझर्व्ह बँक विकत घेते. या बॉन्ड्सवर काही व्याज दिलं जातं. जेवढी कर्ज रिझर्व्ह बँक सरकारला देते, जेवढे बॉन्ड्स रिझर्व्ह बँक सरकारचे विकत घेते, त्यावर मिळणारं व्याज हे रिझर्व्ह बँकेचं उत्पन्नाचं दुसरा सोर्स आहे. तिसरा सोर्स म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे विदेशी चलनाचा साठा असतो. हे विदेशी चलन लिक्विड फॉर्ममध्ये काही ठेवलं जात नाही, तर त्याची कुठेतरी गुंतवणूक होते. म्हणजे मग ते उदाहरणार्थ US ट्रेजरी बिल्समध्ये गुंतवले जातात किंवा सोन्यामध्ये गुंतवले जातात किंवा युरोमध्ये गुंतवले जातात. आता ही जी काही गुंतवणूक होते ती पण आता US ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्स याच्यावर पण US फेडरल रिझर्व्ह व्याज देत असतं. त्यामुळे हे व्याजसुद्धा रिझर्व्ह बँकेचा उत्पन्नाचा स्रोत आहे. सोनं जर असेल तर सोन्याच्या किमतीतला फरक म्हणजे सोनं घेतलं त्यावेळची किंमत आणि वर्षाअखेरीस सोन्याची किंमत याचं रिव्हॅल्युएशन करून त्याचा नफासुद्धा हा किंवा सोनं विकलं तर त्याच्यावर मिळणारा प्रॉफिट हा सुद्धा उत्पन्नाचं एक साधन म्हणून रिझर्व्ह बँकेकडे आहे. विदेशी चलन जे रिझर्व्ह बँकेकडे असतं त्या चलनाची पण विक्री रिझर्व्ह बँक करत असते आवश्यकतेनुसार. बाजारात जर समजा रुपयाचा भाव खूप पडतोय असं वाटलं तर रिझर्व्ह बँक आपल्याकडचं डॉलर्स विकायला काढते. हे विकताना जी किंमत म्हणजेच एक्सचेंज रेट रिझर्व्ह बँकेला मिळतो ती किंमत आणि डॉलर खरेदी केले किंवा विदेशी चलन खरेदी केले त्यावेळेचा दर यातला जो फरक आहे तोही नफा किंवा उत्पन्न रिझर्व्ह बँकेचं असतं. आणखीन एक स्रोत आहे आणि तो म्हणजे रिझर्व्ह बँक बँकांना कर्ज देते. त्याला रेपो असं म्हणतात आणि ह्या रेपोचं म्हणजेच एक प्रकारे व्याज घेऊन रिझर्व्ह बँक बँकांना कर्ज देत असते. तेव्हा रेपो हा सुद्धा एक उत्पन्नाचा मार्ग हा रिझर्व्ह बँकेकडे असतो. वर्षाच्या अखेरीस जो काही विदेशी चलनाचा साठा किंवा गंगाजळी रिझर्व्ह बँकेकडे असते त्याचं जर समजा रिव्हॅल्युएशन केलं, पुनर्मूल्यांकन केलं तर त्या पुनर्मूल्यांकनात सुद्धा काही नफा होऊ शकतो. थोडक्यात असे हे 6 उत्पन्नाचे स्रोत आपल्या रिझर्व्ह बँकेला आहेत. ही झाली उत्पन्नाची बाजू. आता खर्चाला काय आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठा खर्च रिझर्व्ह बँकेचा काय असेल तर तो म्हणजे चलन काढण्याचा खर्च, ज्याला मी मगा टंकन आकार असं म्हटलं. नोटा छापण्याचा किंवा नाणी पाडण्याचा खर्च हा सगळ्यात मोठा खर्च आहे. तो पहिला खर्च झाला. दुसरं, रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक म्हणून काम करते. त्यामुळे काही बँकिंग सेवा रिझर्व्ह बँक गव्हर्नमेंटला देत असते. परंतु रिझर्व्ह बँकेच्या शाखा मर्यादित आहेत आणि शासनाचं तर बँकिंग सगळ्या देशभर चालू असतं. मग जिथे रिझर्व्ह बँकेच्या शाखा नाहीत त्या ठिकाणी आणि जिथे रिझर्व्ह बँकेच्या शाखा आहेत त्याही ठिकाणी या काही बँकिंग सेवा सरकारला देण्यासाठी रिझर्व्ह बँक काही बँकांना ॲथोराईज करते. म्हणजेच अशा काही अन्य कमर्शियल बँका सरकारला बँकिंग सेवा देतात रिझर्व्ह बँकेच्या वतीने. अशा बँकांना रिझर्व्ह बँक फी देते. तोही एक खर्च रिझर्व्ह बँकेच्या खात्यामध्ये असतो. याशिवाय एक खर्च आहे आणि तो सगळ्याच आस्थापनांना असतो, तो म्हणजे आस्थापना खर्च आणि व्यवस्थापन खर्च. हे सगळे खर्च आपण जर रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाशी तुलना करायला लागलो तर अंदाज असा आहे की सुमारे वर्षाला
15,000 कोटींपेक्षा हा खर्च जास्ती येत नाही. मग हा जो नफा राहिला याच्यातला उत्पन्न वजा खर्च, तर तो झाला नफा, प्रॉफिट. सामान्यतः इतर सगळ्या कमर्शियल बँकांना या प्रॉफिटवर टॅक्स भरावा लागतो, परंतु रिझर्व्ह बँक ही नॉट फॉर प्रॉफिट असल्यामुळे रिझर्व्ह बँकेला कुठलाही इन्कम टॅक्स लागू नाही. मला असं वाटतं की आता रिझर्व्ह बँकेला नफा कसा मिळतो हे आपल्या लक्षात आलं असेल. आता हा सगळा नफा डिव्हिडंड म्हणून रिझर्व्ह बँकेने वाटला तर काय होईल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिझर्व्ह बँक फायनान्शियली स्ट्रॉंग असली पाहिजे, कारण ती लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट आहे. ज्या वेळेला गरज पडेल सरकारला किंवा बँकिंग क्षेत्राला, त्यावेळेला रिझर्व्ह बँक हा पैसा पुरवू शकली पाहिजे. म्हणून रिझर्व्ह बँक फायनान्शियली स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. म्हणून सुगीच्या काळात खूप नफा मिळवला आणि तो वाटून टाकला, तर अडचणीच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेकडे अशी आर्थिक ताकद उरणार नाही. म्हणून काही रक्कम नफ्यातली ही कॉन्टिंजन्सी रिस्क बफर म्हणून, म्हणजे आकस्मिक जोखमीसाठी फंड तयार केला जातो आणि या फंडला नफ्यामधनं रक्कम पाठवली जाते, ठेवली जाते. उर्वरित नफ्यातला काही भाग हा डिव्हिडंड म्हणून रिझर्व्ह बँक सरकारला देऊ शकते. आता कॉन्टिंजन्सी बफर किती असावा हे ठरवण्यासाठी सरकारने एक जलान, म्हणजे माजी गव्हर्नर होते रिझर्व्ह बँकेचे, त्यांची समिती नेमली होती आणि त्या समितीने असं सांगितलं की 5.5% ऑफ द ॲसेट्स ऑफ RBI इतकी किमान हा फंड असला पाहिजे. तो 6.5% हा कमाल फंड असला पाहिजे. या फंडाला रक्कम वर्ग केल्यानंतर जो काही नफा राहील तो नफा डिव्हिडंड देण्यासाठी रिझर्व्ह बँक वापरते. या पहिल्या भागामध्ये आपण नफा कसा मिळतो रिझर्व्ह बँकेला ते बघितलं. दुसऱ्या भागात आपण आता बघणार आहोत 2023-24ला नेमकी काय परिस्थिती झाली आणि हा जो 2,11,000 कोटी रुपयांचा डिव्हिडंड रिझर्व्ह बँकेने दिला, त्यामुळे जोखीम निर्माण झाली आहे की अर्थव्यवस्थेला फायदा निर्माण झाला आहे. तेव्हा भेटूया दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.